महाराष्ट्रात मराठी माणसावर हल्ले, मराठी भाषेचा अपमान असे व्हिडिओ गेले अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. यांना वेळीच समज देऊन प्रसंगी कारवाई झाली तरच अशा घटना थांबतील, अन्यथा महाराष्ट्रात मराठी भाषेला अवहेलना सहन करावी लागेल. असाच प्रकार मुंबईत पाहायला मिळाला. बघूया. मराठी येत नाही? हां, मराठी येत नाही? क्यों मराठी बोलूं मैं? मराठी येत नाही? मुझे बताओगे मुझे क्या बोलना है? हां, महाराष्ट्रात आहे ना? मराठीचा अपमान कराल तर खबरदार. महाराष्ट्रात आहे ना? खरीद के रखा है? महाराष्ट्रात आहे ना? महाराष्ट्रात राहता ना तुम्ही? खरीद के रखा है महाराष्ट्र. एअरटेलच्या कर्मचारी महिलेची मुजोरी. सर्व्हिस आहे मराठी में बात करो. क्यों हां, मराठी काय आहे ना मग? सर्व्हिस आहे मराठी में बात करो. क्यों हां, मराठी काय? आधी मराठीचा अपमान, नंतर माफीनामा. महाराष्ट्रात येऊन राहायचं, इथे पोटा पाण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करायचा, इथल्याच मराठी माणसांची मदत घ्यायची आणि सरते शेवटी मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचाच अपमान करायचा, असे नमुने अधूनमधून आपल्या समोर येतात. आता हा मुंबईतल्या चारकोप मधला व्हिडिओ पहा. मराठीत बोला असं सांगताच एअरटेलची ही मुजोर महिला कर्मचारी चक्क मराठीत का बोलू असं म्हणत मुजोरी दाखवते. इतक्यावरच न थांबता तिने आणखीही मुक्ताफळं उधळलीये. महाराष्ट्र विकत घेतलाय का असा सवाल करत तिनं मराठी ग्राहकाला वाटेल तशी बडबड केली. व्हिडिओ बंद कर, नाहीतर पोलिसांना बोलवेन अशी धमकी देत आजूबाजूच्या दुकानदारांना सुद्धा बोलावून घेतलं. मराठी येत नाही? हां, मराठी येत नाही? क्यों मराठी बोलूं मैं? मराठी येत नाही? मुझे बताओगे मुझे क्या बोलना है? हां, महाराष्ट्रात आहे ना? क्यों महाराष्ट्रात आहे ना? खरीद के रखा है? महाराष्ट्रात आहे ना? महाराष्ट्रात राहता ना? काय बोलला तुम्हाला मी? पुलिस को बुलाओगे? हा, बोलवा बोलवा, फोन करा, फोन करा तुम्ही. तुम्हाला काय करतोय ना मग? सर्व्हिस आहे. मराठी में बात करो. क्यों हां, मराठी काय? घडल्या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी एअरटेलवर धडक दिली. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही एअरटेल प्रशासनाला इशारा दिला. मराठीला विरोध केला तर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी दिला. त्यानंतर महिलेला कामावरून काढलं गेलं. मग त्या महिला कर्मचाऱ्यानं लेखी माफी मागितली. या प्रसंगानंतर मराठी भाषेचा सन्मान व्हायलाच हवा अशी प्रतिक्रिया आमदार राम कदम यांनी दिली. तर मुजोर लोकांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे. सरकारची भाषा मराठी आहे, त्यामुळे जिथे सरकारचीच भाषा पहिली मराठी असेल, ज्या राज्याची भाषा पहिली मराठी असेल, तर स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या भूमीत एखादी कंपनी असेल तर तिथेही मराठीचा आग्रह जर कोणी करत असेल तर तो काही चुकीचा नाही आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की इतर भाषांचा अवमान. माझं म्हणणं आहे की ज्यावेळेला प्रशासन आणि सरकारचं वचक असतो त्यावेळेला निर्णय होत असतो. हे आता वारंवार मराठी भाषाला आणि मराठीला जर कोण आव्हान करत असेल याचा अर्थ त्यांना वाटतं आम्ही कोणाला घाबरायला कारण नाही की आमच्या पाठीमागं कोणतरी आहे. माझं म्हणणं आहे नुसतं सभागृहामध्ये मराठींच्या पाठीमागं मराठी भाषेच्या पाठीमागं आम्ही उभं राहू एवढं सांगण्यापुरतं नसावं. जो कोणी अशा प्रकारचा अपमान करत असेल त्याला डायरेक्ट तुरुंगामध्ये टाकण्याच्या संदर्भात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. मराठी माणूस सर्वच भाषांचा आदर करत आलाय, करत राहील. माफक अपेक्षा इतकीच आहे की आमच्या मराठी भाषेचा सन्मान ठेवा. रिपोर्ट झी 24 तास.